नमस्कार, मी प्रिया. क्रिएटिव्ह प्रिया चॅनलमध्ये तुमचं मी पुन्हा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आम्ही आलो आहोत कोकणामध्ये आमच्या गावाला. तर आता आम्ही चाललो आहोत कोकणातले आणि आमच्या नातेवाईकांचे जे जवळपासचे गणपती आहेत ते सगळे त्यांच्या दर्शनासाठी. हा जो आहे हा आमच्या घरचा बाप्पा आहे. आज सत्यनारायण पूजा होती. चला आम्हाला पण जागा ठेवा. ए बाबू आम्हाला पण ठेव जागा. टाटा. दोघांचं आई व्हायचं. बसा बसा. चला 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 गणपती बाप्पा मोरया. चला गणपती बाप्पा मोरया. खुश झाला एकदम. आजीकडे जात आहे. शिरोड्याची मिठागर आहे. हा शिरोडा. बाहेरच बसले सगळे. हा शिरोड्याचा मार्केट आहे. इथे आपण मोदक घ्यायला थांबूया बाप्पांसाठी. अगरबत्ती अगरबत्ती किती हवेत अगरबत्ती? 2 अगरबत्ती द्या पुढे. हे काजू मोदक घेतलात? काजू मोदक घेतलात का त्याच्यात? बस झाले. बरीच गर्दी आहे दुकानात. सोनसुऱ्याचा बेबीसाठी पण काय काय घेतलं ना अगरबत्ती. अरे वेळ आहे अजून. आतमध्ये आहे खूप. हे फक्त एंट्री आहे इकडून. इथून फक्त एंट्री आहे. आता आम्ही सोनसुरा गावाला चाललोय. माझ्या वहिनीच्या आजोळी त्यांच्या इथे पण गणपती असतो. सुरुंगी हे गावची स्पेशालिटी आहे. इथे सुरुंगीची झाडं खूप आहेत. जी की सुरुंगी म्हणजे फुलं. तर त्याची फुलं जी आहेत ती अत्तर बनवण्यासाठी यूज करतात इथे. तर शेती बरोबरच ही लोक सुरुंगीच्या झाडांची जी फुलं असतात ती सुद्धा अत्तरासाठी देतात. गावाचा रस्ता अगदी निमुळता होत जातो आतमध्ये आतमध्ये. इथे मठ पण आहेत ना? धर्मक्षेत्र कोणतं आहे?
हे कोणतं धर्मक्षेत्र आहे? शिवसृष्टी आणि असं काहीतरी नाव आहे. अच्छा, शिवसृष्टी. ते चिपकर महाराजांचं ना धर्मक्षेत्र. किती आहेत टोटल इथे मठ? 3 आहेत ना? आई ही भाताची शेती आहे बाजूला संपूर्ण. हे अजून इथे एक धर्मक्षेत्र आहे. राहिला ही भाताची शेती सगळी तवरलाय भात. बघ समजा पुढे काय बघ झाडाखाली. वा ना, गाडीच्या मागे लागते त्याच्या पुढे नाही ना, वळवक जागा नसली तर सुरंगीकडे. आम्ही आलोय आता इथे सोनसुऱ्या गावाला. तर आतमध्ये पर्यंत गाडी जात नाही म्हणून आपण गाडी इथे बाहेरच लावले आणि पुढपर्यंत आपण जाऊ. ही संपूर्ण माझ्या बाजूला दिसते ती भाताची शेती आहे. तर हे गाव जे फेमस आहे, जे मी म्हटलं सुरुंगीच्या झाडांसाठी खूप जास्त फेमस आहे. तर सुरुंगीची झाडं सुरुंगीची जी फुलं आहेत ती फुलं अत्तरासाठी यूज करतात. तर मी दाखवते तुम्हाला ती सुरुंगीची झाडं कशी दिसतात. ही पूर्ण पसरलेली ही सुरुंगीची झाड आहेत. ह्यांना अगदी छोटी छोटी सुरुंगीची फुलं येतात, जिचा इथली लोक वळेसार म्हणजे गजरा सुद्धा बनवतात. आणि ह्याच्या खालती जे आहेत ना, हे सुरुंगीची जी फुलं जी पडतात ते वेचण्यासाठी इथे साड्या घातलेल्या असतात. आता हा सीझन नाहीये त्यामुळे एक पण फुल आपल्याला दिसत नाहीये. तर इथे सगळ्या साड्या घातलेल्या असतात, जेणेकरून जर वरून फुल पडलं तर त्या साडीवरती पडेल आणि ते खराब होणार नाही. आणि ते फुलं नंतर वेचून ती पुढे अत्तरासाठी देतात इथे. तुमचा बाबू झोपलाय. कधी असतात फुलं? आपल्याला तिथे जायचंय. मस्त अशी पायवाट आहे इथे. ही आहे सुरंगीचं झाड जे मी सांगत होती. मस्त झालं अगदी वातावरण. बरं आहेत ना?
भाजी चालले हो बरे गोबी सगळीकडे तीच चालले. बस बस खूपच आहे. काय आलं मानेला काय आलं? गाणं चालू झालं बघ त्याचं. गोबी मंचुरियन चाललंय तिथे भजनासाठी. तिथूनच लाजतोय तो. एवढ्या बायकांना बघून तो लाजतोय. हे बघ ते शिराळ्याची झाड आहेत. दोडकं बघ केवढा मोठा लागलाय. माझं चप्पल घालून घ्या. हे सगळे शिराळ्याच्या वेली. हे काय ही कसली फुलं आहेत? अगं ती शिराळ्याची फुलं आहेत. शिराळ्याची नाही ती वेगळा झाड. ही सुरणाची ना? त्याच्या खालती असतं सुरण. मुळाच्या खालती त्याची मुळ ती सुरणाची. मस्त लागतात. कारल्याची वेल आहे. कारला आलाय बघ मोठस. इथे पण आलंय छोट छोट. हे बघ पाठीमागे सगळ्या वेली घातल्यात कारल्याच्या. पुढे दोडक्याच्या घातल्यात. यावरची काकडी ते भोपळ्याची वेल वरती सोडली. ते जे आहेत ना त्याच्यावरती घराला भोपळी येणार. ती जी फुलं आहेत ना पिवळी पिवळी तिथे सगळे भोपळे येणार नंतर. मोठा भोपळा असतो त्याची वेल. तिथे 2 फुलं दिसतात ना पिवळी. त्यानंतर त्याचे भोपळे येणार मोठे मोठे. ती अशी पसरत जाणार पुढेपर्यंत वेल आणि ते तिथे येणार भोपळे. मस्त येतात असे घराला. इथून पसरले ते वेल पूर्ण. मस्त वाटतंय ना इथे. पावसाळा पावसाळा पावसाळा. टमाटी आले. टमाटी हिरवी हिरवी थोडी पिकली की छान दिसते. कुठे सुरंगी आता कुठे येऊ लेफ्ट ना. ती बघ ती बघ तिथे ती बघ. काळू का बॅटरीची टॉर्च तरी लावू ना.
आम्ही माझ्या मामी बहिणीच्या घरी आलोय इथे आरवलीला. तर काळोख झालाय पहिला गणपती करतानाच. आता हा दुसरा गणपती आहे आपला. त्याच्या आधीचा जो पहिला गणपती होता तो घरचा गणपती होता. तर हे नातेवाईकांचा हा दुसरा गणपती. आपण दर्शन करूया. कोणाची गाडी आली रे? मस्त आहे मोठा गणपती. नको एकच आपण पुढच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जातोय, जे की किनळे या गावी जातोय. हे माझ्या वहिनीचं गाव आहे. अगदी सुंदर असं गाव आहे, छोटंसं, जे आरोंद्याच्या लगतच आहे. आणि सुंदर असं नदी, डोंगर आणि वनराईने वेढलेलं गाव आहे. मंदिराच्या लगतच इथे मस्त अशी नदी आहे, जी की पूर्णपणे किनळे गावाला वेढलेली आहे नदी. तर आता आपण उभे आहोत किनळे गावामध्ये. किनळे गावाला अशी बाजूने तेरेखोलची खाडी लागते आणि आतमधून नद्या आहेत, ज्या की नद्या व्हाळ आहेत, जे की या खाडीला येऊन मिळतात. तर असं एकदम असं सुंदर असं गाव आहे, जे डोंगर रांग बाजूलाच आहे. तर ह्या गावात आपण आता दर्शनासाठी आलोय. चला आपण पुढे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया.
जमतंय. Mhm.